हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील किन्होळा जिल्हा परिषद शाळेमध्ये सक्षम माता सक्षम पिढी होण्यासाठी निपुण भारत कार्यक्रमाअंतर्गत महिला मेळाव्याचं आयोजन शाळा समितीचे अध्यक्ष मुंजाजी महादू जाधव यांनी जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय किन्होळा इथं माता पालक समाज मेळावा आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम घडवून आणला। गट शिक्षणाधिकारी सतीश काष्टे आणि केंद्र प्रमुख सुभाष खरबडे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती। सर्वप्रथम माँ जिजाऊ आणि शिक्षणाची आराध्य दैवत माता सावित्री यांच्या प्रतिमेचं पूजन करून अज्ञान ज्योती गावातील महिलांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पेटवून आलेल्या माता पालकांच्या शाळेच्या वतीनं सन्मान करण्यात आला। शाळा समितीच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांचा देखील सन्मान करण्यात आला। तहसील प्रशासनाच्या वतीनं महिला प्रतिनिधी मंडळ अधिकारी सौ प्रियंका खडसे यांनी महिलांना आपल्या पाल्याबद्दल मार्गदर्शन केलं। शाळा समितीचे अध्यक्ष बोलताना म्हणाले की माता पालकांनो, जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे आपली संपत्ती आहे। इंग्रजी शाळेमध्ये लाखो रुपये खर्च करून ज्ञान मिळवण्यापेक्षा सरकारी शाळेतच ज्ञान उत्तम प्रकारे मिळतो। तेवढाच पैसा विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करा, जेणेकरून 10वी 12वी नंतर त्यांच्या उच्च शिक्षणाला कामी येईल। माझ्या मुलीचा गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश देऊन सुरुवात केली आहे, आपणही करा असा मोलाचा संदेश या प्रसंगी शाळा समितीचे अध्यक्ष यांनी उपस्थित माता पालकांना दिला। यावेळी गट शिक्षणाधिकारी आणि केंद्र प्रमुख यांनीही सखोल असं मार्गदर्शन माता पालकांना केलं। नेहमी घरकामामध्ये व्यस्त असणाऱ्या माता पालकांना व्यासपीठ मिळावं आणि त्यांचा आनंद द्विगुणित करावा यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या शाळेमध्ये माता पालकांच्या विविध स्पर्धा घेऊन त्यांना शाळेच्या वतीनं विविध पारितोषिकं देखील देण्यात आली। या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, शिक्षिका तसंच गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक, माता पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। प्रथमतः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किन्होळा येथे आलेल्या महिला भगिनींचं मी स्वागत करतो। आणि आज आमच्या शाळेमध्ये पालक मेळावा ठेवला होता। त्या पालक मेळाव्यामध्ये आम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि गट शिक्षण अधिकारी आणि केंद्र प्रमुख जे आलेले होते, तर यांचं पण थोडं भाषण वगैरे झालं, त्यांनी मार्गदर्शन केलं। तसेच तहसील तर्फे मंडळ अधिकारी मॅडम खडसे मॅडम यांनी पण मार्गदर्शन केलं आणि शाळेला पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या। शाळेच्या संदर्भामध्ये जे विद्यार्थी, मी सर्व गावकऱ्यांना एकच विनंती करतो की मी वेल एज्युकेटेड आहे असून सुद्धा माझी मुलगी मी जिल्हा परिषद शाळेला टाकली। मी पण टाकू शकत होतो इंग्लिश स्कूलला, पण जे काही इंग्लिश स्कूलमध्ये जे शिक्षण भेटते ते आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये पण भेटते। फक्त आपली थोडी मानसिकता बदलायला पाहिजे की त्यांना काय वाटतंय की बा माझा विद्यार्थी, माझा मुलगा शूटबुटामध्ये इंग्लिश स्कूलला चाललाय आणि प्रोफेशनल दिसतोय, 2-4 इंग्लिशच्या गोष्टी बोलल्या की वाटते वा खूप भारी वाटते। पण असं नका, कारण आपल्या मुलांना इंग्लिश आणि मराठी या दोन्ही गोष्टी कळायला पाहिजे। या उद्देशानं आपण आपले पाल्य जे आहेत ते जिल्हा परिषद शाळेमध्ये टाका। माझी मुलगी टाकलेली, आपण सर्वांनी टाकावी। आणि आपण इंग्लिश स्कूलला 1ली ते 7वी पर्यंत एवढा खर्च जे करतोय ते आता खर्च करण्याची गरज नाही। हा खरा खर्च आपल्याला 10वी नंतर करायचा आहे। त्या उद्देशानं आपण एक डोक्यामध्ये विचार ठेवा आणि सर्व विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत टाका, ही एवढी विनंती करतो। महिलांसाठी आता आम्ही जे उपक्रम राबवलेत, हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे, संगीत खुर्ची आहे आणि बरेच काही वेगवेगळे प्रोग्राम आम्ही राबवलेले आहेत। कोणत्या माध्यमातून घेत? एक मिनिट, कोणत्या माध्यमातून? जी शाळा आहे सक्षम माता सक्षम पिढी निपुण भारत मिशन तर्फे हा प्रोग्राम आपण घेतलेला आहे। प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी।